आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सावित्रीबाई फुले भाजी मंडईतील जागा ताब्यात न घेण्याची व्यापाऱ्यांची मागणी, पर्यायी रस्त्यासाठी जुना आळंदी मार्ग वापरण्याचा सल्ला। विश्रांतवाडीमधील सावित्रीबाई फुले भाजी मंडईतील पथारी व्यावसायिकांनी महापालिकेकडे तीव्र आक्षेप नोंदवत त्यांच्या जागेचा वापर उड्डाणपुलाच्या पर्यायी रस्त्यासाठी करू नये अशी मागणी करत निदर्शनं केली। मंडईत गेल्या 40 वर्षांपासून परवानाधारक पथारी व्यवसाय करत असून महापालिकेचा कर ते नियमितपणे भरत आहेत। पालिकेकडून मात्र कोणत्याच सुविधा दिल्या जात नसल्याचे त्यांची तक्रार आहे। अनेक वेळा त्यांच्यावर कारवाईही केली जाते आणि दंड वसूल केला जातो। पथारी व्यावसायिकांनी आरोप केला आहे, कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे। आम्हाला व्यवसाय बंद करण्यास सांगितलं जात असल्यानं आमच्या उदरनिर्वाहाचा मार्ग बंद होणार असल्याचं सावित्रीबाई फुले भाजी मंडई पथारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील गदडे यांनी सांगितलं। मंडईतील 60% पथारी व्यावसायिक आहेत, त्यातील अनेक जण झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातून वंचित असल्यानं त्यांचं इथून स्थलांतर करण्यात आलं आहे। मात्र व्यवसायासाठी त्यांना लांबून इथे यावं लागत आहे। अनेकांचे संसार या व्यवसायावरच अवलंबून आहेत। महापालिकेने विकासाच्या नावाखाली रोजगार हिरावू नये अशी विनंती करत व्यापाऱ्यांनी पर्यायी रस्ता म्हणून जुना आळंदी चव्हाण चाळमार्गे हा मार्ग वापरण्याचा सुचवला आहे। व्यापाऱ्यांनी उड्डाणपुलाच्या कामासाठी विरोध नसल्याचं स्पष्ट करत विकासाला विरोध नाही, पण आम्हाला उपाशी मारू नका असं ॲक्शन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सांगितलं आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। आज सर्व भाजी मंडळीचे पदाधिकारी ते संपूर्ण एकत्र आले, काय सांगणार आपण? प्रथमतः सर्व आमच्या सावित्रीबाई फुले भाजी मंडळीतील सर्व व्यापाऱ्यांचे मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो की या एकजुटीने आपण हा लढा देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। सांगायचं तात्पर्य की विश्रांतवाडीची भाजी मंडईला ही पर्याय जागा नाही आहे। आम्ही गेली 40 ते 50 वर्षापासून टँक रोडवर व्यवसाय करीत आहे। त्या टँक रोडवर व्यवसाय करत असताना पुणे महानगरपालिका आमच्याकडून कर लादत आहे। तो कर लादत आहे त्याचं काही कारण नाही, तरी देखील व्यापारी बंधू हे तोडके मोडके का होईना थोडेफार पैसे कराच्या रूपाने भरतात। पण आज या ठिकाणी टँक रोड आम्हाला त्यातून काढून टाकत आहे। तर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पर्यायी मार्ग हे महानगरपालिकेला किंवा रस्ता रुंदीकरणाला भरपूर आहेत। तर माझी अशी नम्र विनंती आहे की टँक रोड परत आमच्या व्यापारी बंधूंना ॲडजस्ट करावं आणि 2 रोड पलीकडच्या बाजूने इन आणि आऊट असे येण्या जाण्याचा मार्ग तयार करावा सर्व व्यापारी बंधूंना। आणि आम्ही भाजी मंडई हा व्यवसाय करत असताना कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही नगरसेवक हा सुविधा देत नाही। का देत नाही? कारण की प्रत्येक नगरसेवक गेली 50 वर्ष माझा इथे जन्म झालेला आहे, पण नगरसेवक हे फक्त बोलतात पण तो व्यवसाय हा करत नाही। त्यामुळे त्या कुठल्याही नगरसेवकाला मी त्याचं नाव घेत नाही, जे आपल्या वार्डातील 3 नगरसेवक आहेत त्या 3ही नगरसेवकांना मी सांगतो की ते आपला विचार का करत नाही की त्यांचा स्वतःचा व्यवसाय नाही, म्हणून ते आपल्याकडे लक्ष देत नाही। आमच्या इथं आम्ही जर हातगाडीवर छप्पर बांधले तर ते छप्पर काढायला लावतात, आम्हाला कर लावायला लावला। आम्हाला इथं पाण्याची सोय नाही, महिला वर्ग आहेत, जेंट्स आहेत, माझ्यासारखे अपंग माणूस आहेत। विश्रांतवाडी आळंदी रोडला मुतारी दाखवा एक तरी, पालखी जात असताना 100 मुताऱ्या तुम्ही लावता, तर सावित्रीबाई फुले भाजी मार्केट ते व्यापारीचे कर भरतात, त्यातून महानगरपालिका साध्या मुताऱ्या देखील लावू शकत नाही। तर नम्रतेची विनंती आणि सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र होऊन आपल्याला इथे हलवू देऊ नये, आम्हाला इथेच या टँक रोडवर मागं पुढं करून ॲडजस्ट करावं ही मी महानगरपालिकेला आणि भाजी मंडईला विनंती करतो। जय भीम, नमो बुद्धाय। प्रत्येक व्यापारीला नोटीस दिल्याशिवाय कुणी इथनं हलू नये आणि ते डांबरीकरण आपलं होऊन द्यायचं नाहीये, यासाठी गोष्टीचा श्रेय ठाम आहेत। आपण काय मागणी करणार आहे पुणे महानगरपालिकेला? डांबरीकरण नाही पाहिजे,
डांबरीकरण जरी केलं तर भाजी मंडईला हलवायचं नाही. इथं ऍडजस्टमेंट करून आम्हाला भाजी मंडईमध्ये बसवावं. इथं एवढ्या वर्षापासून दुकानं लावतोय. आम्हाला कुठल्याच गोष्टीची सोय नाही, ना बाथरूम नाही, ना पाण्याचं काही टाकी नाही, काय नाही, लाईट नाही. त्यात कॉर्पोरेशनवाले येतात, लायसन्सचे पावतीचे पैसे भरा, पैसे नसून भरले तर दुकानं लावू नका. मग असं काय करू शकतो आम्ही काय करणार पुढं? टँक रोडचे पैसे कोण भरू शकतं? का आम्ही भांडणं करावं, का चोरा मारे करावं, कुठं का घरफोडी करू? काय करू आम्ही? आम्हाला पर्याय नाही दुसरा, काम धंदे नाही, काय करणार आम्ही? आम्ही इथं सुखासुखी खातोय तर ते पण त्यांना भगवान नाही असं झालंय. आता 4च्या नंतर मार्केट भरतोय, 4च्या नंतर ना मार्केट भरतोय, दिवसभर तर कोणच नसतंय, ते पण बघवत नाही. आता काय करावं आम्ही? गरीब लोकांनी तरी काय करणार? पाठीमागच्या लोकांचा पण त्रास आहे. गाडी इकडे करा, तिकडे करा, असं करा, छत नका लाव, हे नका लाव. काय करणार आम्ही? पुढे जाणार, कोणाला सांगणार? ज्याला सांगतोय तो तर येत पण नाही लांब पर्यंत. आमचं पहिलंच लय मोठं नुकसान झालेलं आहे. आमचे घर तोडलेले. आता घर तोडल्याच्या नंतर ना आता तुम्ही आमचं मार्केट तोडताय, मग आम्ही काय करणार? का गुन्हेगारी करत फिरणार, का चोऱ्या माऱ्या करणार, का फाशी घेऊ आम्ही एवढं कर्जबाजारी झालं कारण की आम्ही धंद्यामुळे आम्ही काही वस्तू घेतो, टेम्पो घे काय आता ते कसं काय फेडणार आम्ही व्याज? पैसे कसे काय भरणार? खाणार काय? पोरांचं शिक्षण पाणी आहे. धंदा करतोय, आम्हाला काहीच सुविधा नाही आणि काही आमच्याकडे कुणी येऊन बघत नाही. जेव्हा मतदान आला की सगळेजण येऊन हात जोडतात, नमस्कार करतात. आणि आम्ही टँकर रोडवरती आम्ही करतोय तरी आम्ही पैसे भरतोय, तरी आज आम्हाला म्हणतात की तुम्ही सारखा आम्हाला हे डांबरी रोड करायचे आणि ते पण नोटीस ना देता तुम्ही अचानक येऊन उठवल्यावर आम्ही म्हातारे माणसांना. आम्ही खूप गरीब असताना आम्ही कष्टच करत आहे. आता कधी पण टँकर आले ना तर आम्ही सरकवत आहे, त्यांना आमचं काहीच हे नाही. पण तुम्ही लोकांनी विचारच करून घ्यायचा. आम्ही 2 दिवस झाले उपाशी तापाशी राहून आम्ही दुकान नाही लावलेले. तुम्ही काहीतरी करता आमच्या गरीबासाठी, हेच माझं बोलणं आहे. पण आम्हाला डांबरीकरण नाहीच पाहिजे. आम्ही बरोबर फुटपाथवर बसतो आणि एका वेळेला आम्ही सहकार्य करत असतो, हेच मला बोलायचं. आमचा रोड मजबूत आहे. ते टँक आले ना तर आम्हाला त्यांना हात जोडून, कॉर्पोरेशनवाल्यांना हात जोडून आम्ही बोलत असतो, दादा हो दादा. तर ते बोलतात कसं पण करू, पैसे भरा, हे भरा. आम्ही कसं पण करू, 1-1 रुपया जमा करून अख्खे लोक पैसे भरत असतो. का? कारण आम्हाला दादागिरी नाही पाहिजे. कॉर्पोरेशनवाले तर आमच्या पार हे करून टाकतात. पैसे नाही भरले तर बघा तुम्ही दुकानं बंद करा बोलते. मग आम्ही गरिबांनी जायचं कुठं? मला तुम्ही हे सांगा. रोज येऊन विचारतात काय प्रॉब्लेम आहे का, काय प्रॉब्लेम आहे का. आज एवढं मोठं प्रॉब्लेम आहे, आज फोन सगळं आमचे उचलत नाही. अशा वेळी आमचे तोंड पण बघायला कोणी येत नाही. कुत्रेगत आमचे हाल झाले. 2 दिवस झाले, सगळे झोपून गेले तिकडे घरात. कोण झोपले? नगरसेवक लोक, अध्यक्ष, नगरसेवक, पुढारी, मंत्री. नाही तेव्हा नमस्कार करतात, बिल भरा, काही करा, बिल भरा. धंदा नाही झालं तर बघा तुमचं तुम्ही काही करा, मागं सरकून बसा, सगळ्या गोष्टी सांगायला येतात. आज एवढं मोठं गोष्ट आमच्या समोर उभं राहिलं. आम्ही एवढं माल भरलोय कर्ज पाणी करून, कॉर्पोरेशनवाले एवढे त्रास द्यायला लागले. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.